यशाची वाट बघणं सोपं, यशाची वाट शोधणं कठीण, मात्र यशाची नवी वाट बनवणं हे सर्वात अवघड. नांदेडच्या मातीत जन्मलेल्या या व्यक्तीनं अनेकांसाठी नव्या वाटा आणि नवे मार्ग निर्माण केले आहेत. ते व्यक्तिमत्व म्हणजे माननीय श्री दिगंबर गिरजाजी बोत्रे सर. आज आढावा घेऊया अभियांत्रिकी क्षेत्रातील त्यांच्या जीवन प्रवासाचा. कद से इरादे तो ये फलक मगरूर है ठान लिया हमने सूरज सा जलना है, सपनों को दो परवाज़ अगर उड़ने की तमन्ना है ठान लिया हमने सूरज सा जलना है, सपनों को दो परवाज़ अगर उड़ने की तमन्ना कद से इरादे तो ये फलक मगरूर, बेबस होके तेरे आगे दिखेगा मजबूर. कहते थे लोग जो काबिल नहीं है तू, देंगे वही सलामियाँ. दिल थाम के जहाँ देखेगा एक दिन तेरी भी कामयाबियाँ. करके दिखा कमाल वो आके ज़मीं पे दे के जाए आसमां. शाबाशियाँ 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 बंदेया रे बंदेया, बंदेया रे बंदेया, राह पे चल बंदेया. बंदेया रे बंदेया, बंदेया रे बंदेया, राह पे चल बंदेया. रुक जा रे बंदेया,
ये रात जरा सी है, बात समझ बंदिया, कुछ देर ही बाकी है। रख यकीन आँखों से बादल आज हट जाएगा, चांद तेरी आँखों में बंदिया चल के आएगा। आशाएं 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 कुछ पाने की हो आस आस, कोई अरमा हो जो खास खास आशाएं। हर कोशिश में हो बार बार, करे दरियाओं को आर पार आशाएं। तूफानों को चीर के मंजिलों को छीन ले, आशाएं ले दिल की, उम्मीदें हंसे दिल की। अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी। आशाएं ले दिल की, उम्मीदें हंसे दिल की। अब मुश्किल नहीं। अपने संग तुझको वहाँ जन्नत से मुलाकात हो, पूरी हो तेरी हर दुआ। आशाएं दिले दिल की, उम्मीदें हंसे दिल की। अब मुश्किल नहीं कुछ भी, नहीं कुछ भी। यही रास्ता है तेरा, तूने अब जाना है। हाँ यही सपना है तेरा, तूने पहचाना है। यही रास्ता है तेरा,
अब जाना है। हाँ यही सपना है तेरा, तूने पहचाना है। तुझे अब ये दिखाना है। रोके तुझको आंधियां या जमीन और आसमां पाएगा जो लक्ष्य है तेरा। लक्ष्य तो हर हाल में पाना है। हिम्मत से जो कोई चले, धरती हिले कदमों तले। क्या दूरियां क्या फासले, मंजिल लगे आके गले। हिम्मत से जो कोई चले, धरती हिले कदमों तले। तू चल यूं ही अब सुबह शाम, रुकना झुकना नहीं तेरा काम। तू चल यूं ही अब सुबह शाम, रुकना झुकना नहीं तेरा काम। पाएगा जो लक्ष्य है तेरा, लक्ष्य तो हर हाल में पाना है। यही रास्ता है तेरा, तूने अब जाना है। हाँ यही सपना है तेरा, तूने पहचाना है। तुझे अब ये दिखाना है।
नांदगाव हमन पोत्रे साहेबाचं इथंच हेच गाव आहे, हेच ठिकाण आहे. बचपना इथंच गेला त्याचा. याच घरामध्ये शिक्षण शिकून याच जाग्यावर शिक्षण शिकलं त्यानं, इथंच शिक्षण शिकलं. इथूनच पुढे गेले त्यानं. गरिबी परिस्थितीतून त्यानं या परिस्थितीतून त्यानं पुढे सरकले. माझं नाव शंकर कामाजी हमन. पोत्रे साहेब इथून गरिबी परिस्थितीतून भरपूर शिक्षण घेऊन त्यांनी इंजिनियर झालेले त्याचं हेच गाव आहे. 20 फेब्रुवारी 1968 रोजी नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील धानोरा या गावी श्री दिगंबर पोत्रे सरांचा शेतकरी कुटुंबात जन्म झाला. त्यांचे वडील गिरजाजी रामबा पोत्रे व सौ रेणुका गिरजाजी पोत्रे यांना 4 मुली होती. पद्मिनी पोत्रे सध्या हयात नाही. दिगंबर पोत्रे सर कार्यकारी अभियंता म्हणून आपणास सर्वांना परिचित आहे. भारतबाई सध्या भोकर येथे स्थायिक आहे, तर शोभाबाई सुद्धा भोकर येथे स्थायिक आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण 4थी पर्यंत धानोरा याच गावी झाले व उच्च शिक्षण व माध्यमिक शिक्षण पीपल्स हायस्कूल येथे पूर्ण झाले व तसेच उच्च शिक्षण औरंगाबादच्या गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधून अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण करून श्री दिगंबर सरांनी त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. कारकिर्दीची सुरुवात बीड पासून सुरुवात झाली. सेवेत रुजू होण्याची तारीख 21/9/1992 बीड. कार्यकाळ तपासी 1992 ते ऑगस्ट 2013 बीड. 2013 ते 2015 देगलूर. 2015 ते 2019 मुखेड. 2019 ते 2026 हिंगोली येथून सेवानिवृत्ती 28 फेब्रुवारी 2026 ला झाली. पोत्रे सरांच्या हातून केवळ रस्त्यांचेच बांधकाम नाही, तर अनेक महत्त्वाच्या इमारतीचे बांधकाम आणि नूतनीकरणाचे काम सुद्धा घडले आहे. माननीय श्री दिगंबर पोत्रे सर यांनी एक अभियंता म्हणून स्वतःचे कौशल्य पणाला लावून अनेक प्रकल्प सुरू केले, अनेक पूर्णत्वास आणले. मात्र एक माणूस म्हणून त्यांनी त्यांच्या कामातून ग्रामीण व शहरी भागाच्या प्रगतीसाठी जे योगदान दिले आहेत ते महत्त्वाचे आहे. अशा व्यक्तिमत्वाला, त्यांच्या तेजस्वी कारकिर्दीला आमचा सलाम. त्यांच्या दैवत्यमान प्रवासाला पाहून एक कविता आठवते वामन पंडित यांची. तेज दिसेच नेत्री, ऐसे मन त्रिभुवनातही जेथ जेथे, जीव प्रकाशक तयासही तेथ तेथे. मी गाडेकर स्टेट बँकेतून 2017 साली मॅनेजर म्हणून रिटायर झालो. मी वसमतला कार्यरत असताना पोत्रे साहेब हे बीडला कामानिमित्त रुजू झाले. आम्ही तिघांपैकी मी सर्वात मोठा आहे आणि पोत्रे साहेब हे माझ्या 2 नंबरचे साडू आहेत. पोत्रे साहेब हे अत्यंत नशीबवान आहेत, कारण त्यांनी त्यांचे 4ही मुलांना उच्च शिक्षण दिलेलं आहे. पहिली मुलगी त्यांची MBBS MD झाली आणि तिचं लग्न एका उच्च अधिकारी IRS या अधिकाऱ्यासोबत झालेलं आहे. दुसरी मुलगी MTech करून UPSC क्लासेस करते दिल्ली येथे. तिसरी मुलगी सुद्धा KM ला MBBS करते.
मी सुद्धा बीडला काही दिवस कार्यरत होतो. आम्ही बीडला असताना चांगले संबंध होते आमचे. आम्ही बीडवरून बाईकवर दोघं नांदेड आणि कधी कधी भोकर पर्यंत यायचो. आम्ही दोघेच नाही, कधी कधी आम्ही फॅमिली सहित 2 मोटरसायकल घेऊन यायचो. मी त्यांना आता आज ते रिटायर होत आहेत. मी त्यांना पुढील आयुष्यासाठी त्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पुढचं आयुष्य आरोग्यमय भरभराटीचं सुखाचं जावं ही सदिच्छा देतो. दिगंबरराव पत्रे हे माझ्या 2 नंबरच्या बहिणीचे मिस्टर आहेत. खूप मोठ्या पदावर आहेत, पण त्यांची सुरुवातीला एवढी परिस्थिती गरिबी होती, त्या गरिबीला मात करून ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि त्याच्यानंतर गोरगरिबाला सगळ्यांना मदत करत ते पुढे आलेले आहेत. आणि मुलांना पण त्यांनी एवढं चांगलं घडवलंय. स्वतःच्या कष्टाचा त्यांनी कधी विचार केला नाही, कामाचा विचार केला नाही. मुलाबाळांचा, आई वडिलांचा, बहीण भावाचा सगळ्यांचा विचार करत करत इथपर्यंत पोहोचलेले आहेत. खूप कष्टाने त्यांनी दिवस काढलेले आहेत. आज ते सेवानिवृत्त होत आहेत. त्याबद्दल त्यांना पुढच्या आयुष्यासाठी, त्यांच्या तब्येतीसाठी सगळ्यांना सदिच्छा आणि अभिनंदन. खूप खूप शुभेच्छा. पुढचं आयुष्य खूप चांगलं जावं हीच आमच्या गाडीकर परिवारातर्फे शुभेच्छा आहे. नमस्कार, मी अरुण किशनराव कलवले, डेप्युटी इंजिनियर आहे जलसंपदा विभागात. नमस्कार, मी मिसेस कल्पना अरुण कलवले. आज दिनांक रोजी माझे मोठे साडू श्री दिगंबर पोत्रे नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहेत. श्रीमान पोत्रे साहेब हे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद इथून, संभाजीनगर इथून पदवीधर झाले असून तांत्रिकदृष्ट्या त्यांच्या खात्यामध्ये सक्षमपणे काम केले आहे. पोत्रे भाऊजी आणि माझ्या बहिणीबद्दल बोलायचं म्हणजे आयुष्यात त्यांनी खूप छान प्रोग्रेस केलेला आहे. स्वतःच्या मेहनतीवर सगळं जग उभारलेलं आहे. त्यांनी त्यांची 4 लेकरं घडवलेली आहेत. मोठी मुलगी मेडिकल ऑफिसर आहे. छोटी मुलगी आता कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देत आहे. इंजिनिअरिंग झालेली आहे. छोटी मुलगी मेडिकलला लागलेली आहे. मुलगा आता रनिंग मध्ये आहे 12 ला. त्यांच्या पावलावरच पाऊल ठेवून आमचे पण लेकरं घडत आहेत. ते आमच्यासाठी एक आदर्श कुटुंब आहे. पोत्रे भाऊजी आणि माझ्या बहिणीने मेहनतीने त्यांचं एक विश्व तयार केलेलं आहे. ज्यामध्ये त्यांनी स्वतःच्या मुलाला एक चांगल्या पोझिशनवर उभं केलं. शिक्षण परिवाराकडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मी एस.टी. गायकवाड. पोत्रे साहेबांना मी पहिल्यापासून होतो. एक स्कॉलर स्टुडंट म्हणून त्यांची आमच्याकडे सगळ्यांकडे त्यांचा परिचय आहे. तसा त्यांच्या मामाकडे मी जेव्हा जात होतो, वाघनाथ कांडलेकर साहेब, ते डेप्युटी कलेक्टर, त्यांच्याकडे जेव्हा जात होतो साहेब आणि त्यांच्या मामाचे चिरंजीव मधुसूदन कांडलेकर होते. हे दोघं सारख्या लेवलचे होते. दोघंही एकापेक्षा एक अभ्यासू आणि हे हुशार विद्यार्थी होते, व्हेरी स्कॉलर. त्यांच्या बाबतीत तर असं सांगता येईल मला की पोत्रे साहेब जेव्हा BE होते मराठवाडा म्हणजे त्यांच्या कॉलेजला, इंजिनिअरिंग कॉलेजला औरंगाबादला, तर त्या वेळेला ते एकटेच होते. शेड्यूल कास्ट विद्यार्थ्यांपैकी एकटेच त्यावेळेला BE फायनलला होते. एकटेच विद्यार्थी फायनल झाले त्यावेळेस. असा त्यांचा पूर्वीपासूनचा परिचय. जेव्हा वाघमारे साहेबांची मुलगी वंदना नावाची द्यायचं ठरलं, त्यावेळेला आम्ही त्यांच्या घरी गेलो, भेटलो, बोललो. ते म्हणाले मुलाला नोकरी नाही सध्या, मी आताही केलं असतं लग्न, परंतु थोडं थांबावं लागेल. त्यावेळेला मग आम्ही थांबलो. पुन्हा थोड्याच दिवसात त्यांना जॉब मिळून गेला आणि एका लग्नामध्ये अशा या वाघमारे साहेबांच्या पुतणीच्या लग्नामध्ये तर पोत्रे साहेबांचे वडील म्हणाले की मी तर या लग्नातही हे लग्न केलं असतं. म्हणजे एकतर त्यांना मुलगी शिवाजीपासून बंधन होती. कोणी त्यांचा स्वभाव तापट आहे असं जरी म्हणत असले
तरी तो तसा नाही, तो वास्तवाशी धरून त्यांचं असतं आणि पटकन ते बोलून जातात खरं किंवा खोटं. त्यांना असं मुळमुळ बोललेलं, गोलमाल बोललेलं आवडत नाही. स्पष्ट वक्तेपणा त्यांच्याकडे आहे. ते मग ते तोंडावर सांगतात की बाबा तुझं चुकलं, असं करायला नको. असे काही प्रसंग त्याचे आमच्या समोर झालेले आहेत. मी लक्ष्मीबाई भुयारी, गणपतराव भुयारी आहे माझं पूर्ण नाव. आमच्या इथं पोत्रे साहेब त्यांची फॅमिली राहत असते वेळेस आम्ही एकत्र सगळं व्यवस्थित कौटुंबिक कुठल्याही हे गोष्टीमध्ये आम्ही दोघी एकत्र हे करायचो. अभ्यास घ्यायचो मुलांचं, किंवा कुठं जायचं म्हणलं ना बाहेर खरेदी वगैरे करायची काय असलं तर आम्ही दोघी जायचो. आणि अशा प्रकारचं आम्ही व्यवस्थित आणि चांगल्या राहत होतो. आम्ही मुलांच्या कुठल्याही बाबतीमध्ये आमचं काही म्हणजे कुठलं वाद किंवा काही असं होत नव्हतं. घरच्या सारखं आम्ही प्रेमळ स्वभावाने राहत होतो. आम्ही आर्थिक अशा प्रकारची जे भाव आहे त्या ठिकाणी बरंच असं काम करत असते वेळी जर एखाद्या वेळेस जर समजा काही प्रसंग असेल तर त्या प्रसंगाला ते धावून येत होते आणि आर्थिक अशा प्रकारची जी मदत आहे ती त्यांनी यथाशक्ती ते ताबडतोब घेऊन त्या ठिकाणी तो जो प्रसंग आहे तो हे करण्याचा म्हणजे कमी करण्याचा किंवा त्याला आधार देणे, एक अशा प्रकारच्या आधार देण्याचं कामही त्यांच्याकडून झालेलं आहे. अशा प्रकारची ही अतिशय मनमिळावू अशा प्रकारचा स्वभाव, मनाने सोज्वळ, प्रेमळ, जिद्दी, त्याच्यानंतर प्रामाणिकपणा आणि सेवेवर निष्ठा, कुटुंबावर प्रेम, अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व आदरणीय पोत्रे साहेबांचं आहे. आणि मी माझ्या पूर्ण फॅमिलीकडून, माझ्या परिवाराकडून त्यांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, आज जवळपास 4.5 ते 5 वर्ष झाली. आज PWD सार्वजनिक म्हणून या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर म्हणून या पदावर असलेले, कार्यरत असलेले आमचे सर दिगंबरजी पोत्रे सर यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे बोलण्यासारखं तर भरपूर काय आहे. आतापर्यंत मी या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये काम करत आलो. जवळपास मला 12 वर्ष आणि या 12 वर्षाच्या माझ्या अनुभवामध्ये मिनिमम माझ्या हाताकडून 4 एक्झिक्युटिव्ह इंजिनियर रिटायरमेंटवर आणि कुणी प्रमोशनवर गेलेले. तर माझा अनुभव असा आहे की या 4.5 ते 5 वर्षामध्ये जे मी सरांसोबत टाइम स्पेंड केलेला आहे तो म्हणजे मला आतापर्यंतही असं वाटलं नाही की ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत आणि क्लासून अधिकारी म्हणून या पोस्टवर आहेत आणि माझ्यासोबत ते असे कधी वाढलेले नाहीत. म्हणजे स्वभाव, मनमिळाव आणि प्रत्येक गोष्टी अडचणीत विचारणं, जेवण झालं की या गोष्टी बारीक गोष्टीपासून सरांचं माझ्यावरचं गगनाच्या बाबतीत असलेलं लक्ष. आणि वडिलांनंतर माझे वडील गेल्यानंतर ते एक सरांचं फॅमिली कुटुंबामध्ये जे 4 त्यांची मुलं बाळ आहेत, त्याच्यानंतर जे मी आहे मला जे सगळं 4-5 ते 6 वर्षामध्ये सावलीमध्ये जे वाढवलं त्यांच्या सावलीमध्ये तरी मी 5वा मुलगा म्हणून मला सरांनी जोपासलं आहे. आणि सरांनी माझ्या असं काही नाही की कोणा देण्या घेण्यानं काही दिलं का कोणाचं घेतलं काही, हे देणारे घेणारे आता या काळामध्ये भरपूर असं आहे. पण प्रेमळ मनानं आणि म्हणजे स्वमर्जीनं सगळ्या गोष्टी विचारणं, आडी अडचण सगळ्या गोष्टीत मला हेल्प करणं, साधारण गोष्टी जरी असल्या तरी एवढ्या फॅमिली मॅटर असो काही असो, सरांनी खूप मला आणि माझ्या या 12 वर्षाच्या प्रवासामध्ये मी जे इथं
आज सरमुळं म्हणजे मेन आज चांगल्या त्याच्या म्हणजे सावलीत राहून मी पण एक साधारण म्हणजे खूप साधारण घरातला म्हणजे माणूस आहे मी साधारण घरातला, पण मी सरांच्या सहवासात राहून यांच्या सहवासात पीडब्ल्यूडीच्या सहवासात राहून बऱ्यापैकी आता मी जेवढं बोलावं तेवढं तरी मी वर्ष नाही सर. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार करते मी. आणि माझं नाव आरुणा राजू रणवीर आहे. मी इथं 2013 पासून माझं दुकान स्टार्ट आहे. आणि हे दुकान आम्ही पुत्रे साहेबांचं घेतलेलं आहे. त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे तेव्हापासूनच. आणि मला मागेल तेव्हा कोणत्याही गोष्टीची सहकार्य केलेलं आहे. आणि आमचे पोत्रेताई त्यांनी सुद्धा मला खूप सहकार्य केलेलं आहे, खूप मदत केलेली आहे. फार गोष्टीला दुखासुखात मला साथ दिलेली आहे. आणि माझं दुकानासाठी जे काही लागेल, जे काही वस्तू वगैरे त्याचं बी मला त्यांनी खूप प्राधान्य दिलेलं आहे. माझ्यासाठी त्यांनी खूप सारं केलेलं आहे. आणि मी सांगतो तेवढं खूप कमीच आहे, कारण माझी खूप गरीब परिस्थिती होती, पण त्यांच्यापासून खूप चांगल्या गोष्टीत आलेली आहेत. मला माझ्या कर्तृत्वामध्ये त्यांनी खूप मदत केलेली आहे मला. आणि माझ्या मुलीला शिक्षण, माझ्या मुलाचं सुद्धा साथ दिलेली आहे. माझ्या मुलाला सुद्धा माझ्याच्यानं काही असं होत नव्हतं आणि मी फार कमजोर होते, पण त्यांनी मला खूप धिक्कार दिला आणि म्हणत होते की बाई तू कर, सगळ्या गोष्टी होतील. आणि माझ्या मुलाला सुद्धा मी ऑफिस टाकून दिलं. त्यांच्या सहकार्याने, त्यांच्या मदतीने मी माझे कष्ट केले. त्या कष्टाला माझ्या वेस आलं आणि माझ्या लेकरांचं शिक्षण पण झालं. माझं सर्व कुटुंब आनंदित आहे, त्यांच्यामुळं आहे. आज आमचे दादा 2026 मध्ये रिटायर होत आहेत. आणि आज 28 फेब्रुवारी त्यांचा कार्यक्रम आहे. तर त्यांना माझी खूप अशी शुभेच्छा आहेत. चांगल्या गोष्टी व्हाव्या त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या लेकराबाळात, त्यांना सगळ्या सुख लाभावं. आमच्याकडून एवढी इच्छा आहे, सगळ्या गोष्टी व्हाव्या, त्यांच्या आनंदित राहावं. असं खूप सारं बोला वाटते, पण मी पहिली वेळेसच बोलत आहे, मला एवढं काही सुचत नाही. जे काय बोलते ते खरंच मनातून बोलते. आणि माझ्या भावाच्या पलीकडे भावानी मला खूप भाऊ तरी काय एवढं करतील, एवढं काय केलेलं आहे मला. रक्ताचेच असं काही नाही आहे. तुम्ही खूप माझ्यासाठी केलंय हे मला असं रडून आणि पडून गरजून मनातून असं सांगावं वाटते. आमच्या ताईने मला खूप मदत केलेली आहे. माझ्या मुलीला सुद्धा मुलाला सुद्धा खूप असं म्हणजे आदर्शानं खूप शिकवण दिलेली आहे त्यांनी. आणि त्यांच्या शिक्षणापासून, त्यांच्या बोलण्यापासून मी खरंच जगण्याचा आनंद नव्हता माझ्यामध्ये, खूप जगावं वाटत नव्हतं. पण त्यांनी भेटलं तेव्हापासून त्यांच्या आधारानं मी जगण्याचं शिकलेले आहे. नाहीतर मी खरंच जगणं सोडलं होतं. त्यांनी माझ्या ह्याच्यात आले 2013 पासून, तेव्हापासून मी जगणं स्वीकारलेलं आहे. म्हणजे त्यांनी मला खूप चांगल्या गोष्टी शिकवल्या आहेत. मी असं इतकं काहीच सांगू शकत नाही, खूप सारं आहे माझ्याकडं. पण खरंच दादा खूप चांगले आहेत. त्यांच्या गोष्टी सगळ्या सुखी व्हावा. आणि मला दादानी बोलण्याची खूप संधी दिली. मी काय एवढं असं शिकलेली नाहीये, फक्त 8वी पास आहे, तरी पण मला बोलण्याची संधी दिली, त्याची आभारी आहे. बस एवढं बोलून माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय हिंद. मी सौवंदना दिगंबर पुत्रे, दिगंबर पुत्रेची मिसेस.
मी दिगंबर साहेबांसोबत बद्दल 2 शब्द बोलणार आहे. त्यांच्याबद्दल खूप बोलायचंय, पण मी 2 शब्द बोलणार. त्यांच्याबद्दल काय बोलू. आज ते 34 वर्ष आम्ही सोबत आहोत. सुखात दुःखात नेहमी सोबत राहिलो. ते माझी खूप काळजी घेतात, मुलांची पण खूप काळजी घेतात. मुलांवर खूप प्रेम आहे. त्यांची इच्छा होती की डॉक्टर बनायची, पण ते बनू शकले नाहीत. म्हणून त्यांनी लेकरांच्या रूपात डॉक्टर केलं. एका मोठ्या मुलीला डॉक्टर केलं, दुसऱ्या मुलीला इंजिनियर केलं, तिसऱ्या मुलीला डॉक्टर केलं. आता मुलगा पण एक डॉक्टर व्हावं असं त्याची खूप इच्छा आहे. आणि त्याची इच्छा पूर्ण व्हावं ही ईश्वराची आम्ही प्रार्थना. आणि ते वडील म्हणून खूप खूप चांगले आहे, मुलगा म्हणून खूप चांगले आहे, भाऊ म्हणून खूप चांगले आहे, पती म्हणून खूप चांगले आहे, एक ऑफिसर म्हणून खूप चांगले आहे. आणि सगळ्यांना सहकार्य करतात सुखात दुःखात. मुलांना अभ्यासाविषयी मार्गदर्शन करत होते, आजही करतात. जसं वेळ मिळेल तसं मार्गदर्शन सतत त्यांचं चालू राहते. आणि कामाबद्दल खूप प्रामाणिक राहतात. मुलांवर पण मनापासून लक्ष देत होते. ड्युटीवर जायचे तरी पण मुलांना सहकार्य करायचे, मला मार्गदर्शन करायचे. ज्या वेळेला वेळ भेटेल त्यावेळेला मुलांना मार्गदर्शन करायचे. त्यामुळे आज एवढंच बोलते. आणि इथं सगळे मान्यवर जे आले त्यांना धन्यवाद. आणि विशेष मोठ्या मुलींचा अनुभव अजितराव टोगरे यांचं विशेष अभिनंदन करते. त्यांच्यामुळे आज हा प्रोग्राम अरेंज झाला. त्याच्यामुळे आज हे एवढे सहकार्य लाभलं, सगळ्याचा आशीर्वाद मिळाला, शुभेच्छा मिळाला. आणि माझ्या मिस्टरांना भावी आयुष्याबद्दल अभिनंदन करते. आणि त्यांची तब्येत चांगली राहू ईश्वरच्या प्रार्थना करते. त्याच्यासोबत माझं सहकार्य त्यांना लागू, त्यांचं सहकार्य मला लागू एवढीच ईश्वरची प्रार्थना करते.